हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। सकाळच्या सर्व्हेत महायुतीला धक्का। विधानसभा निवडणुकीत जनतेची पसंती महाविकास आघाडीला, सर्वाधिक पसंती असलेला पक्ष मात्र भाजप। काँग्रेसची 7 मतं फुटल्याची राजकीय वर्तुळात चर्चा। फुटलेल्या मतांबाबत नाना पटोले, बाळासाहेब थोरातांना हायकमांड विचारणा करणार। रमेश चेन्नीथला शरद पवार यांच्याशीही चर्चा करणार। विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीची 8 मतं फुटली। कारवाई झाल्यास महायुती संधी देणार, सूत्रांची माहिती। विधानसभेला महायुतीत संधी मिळेल, आमदारांना शब्द दिल्याची माहिती। पक्षविरोधी आमदारांसाठी ट्रॅप लावला होता। बदमाश लोक ट्रॅपमध्ये सापडले आहेत, त्यांना बाहेरचा रस्ता दाखवणार। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची प्रतिक्रिया। काँग्रेसचे 7 आमदार आधीच फुटलेले होते। 20 ते 25 कोटी देऊन भाजपनं आमदारांना फोडलं। 2 एकर जमीन दिल्याचाही राऊतांचा सनसनाटी आरोप। महायुतीला 15 अधिकची मतं, काँग्रेसची 7 तर ठाकरे गटाची 2 मतं फुटली। भाजप आमदार आशिष शेलारांचा मोठा दावा। निवडणुकीत घोडेबाजार झाला। शरद पवार गटाची 2 मतं फुटली। पराभवानंतर शेकापच्या जयंत पाटलांचा आरोप, महाविकास आघाडी सोबतच राहणार असल्याची भूमिका। 25 कोटीला 1 मत विकलं जातंय। जे आमदार फुटले त्यांना जोड्यानं मारा, आव्हाडांचं जनतेला आवाहन। तर माझ्या पक्षातील एकही आमदार फुटला नाही, गॅरंटी देतो, आव्हाडांचा दावा। अजित पवारांनी इतर पक्षांची 5 मतं फोडली। अजितदादा गटाच्या दोन्ही उमेदवारांना मिळून पहिल्या पसंतीची 47 मतं। अजित पवारांनी काँग्रेसची मतं फोडल्याची चर्चा। शेकापच्या जयंत पाटलांच्या पाठीत खंजीर खुपसला। पवारांनी डाव टाकला, त्यात शेकापच्या जयंत पाटलांचा बळी गेला। सदाभाऊ खोत यांची टीका। राजकारणातील चाणक्य अजितदादा, नागपुरात विधान भवनासमोर बॅनर। दादा गटाचे नागपूर शहराध्यक्ष प्रशांत पवारांकडून बॅनरबाजी। विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीत। अजित पवारांनी अमित शहांची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती। जरांगेंची शांतता रॅली छत्रपती संभाजीनगरात। जरांगेंनी सरकारला दिलेला अल्टिमेटम आज संपणार। सरकारनं भ्रमात राहू नये, आरक्षण न दिल्यास विधानसभेत 288 उमेदवार पाडू, जरांगेंचा इशारा। मराठा समाजाच्या मतावर अनेक जण आमदार झाले, त्यांनी मराठ्यांना त्रास देऊ नये, अन्यथा येत्या निवडणुकीत त्या आमदारांचा कार्यक्रम करू, जरांगेंचा इशारा। सांगलीतील पलूसमध्ये आज लक्ष्मण हाकेंचा ओबीसी मेळावा। ओबीसी आरक्षणासंदर्भात जनजागृती करणार। इंडिया आघाडीत कपिल पाटलांचा पक्ष नाराज असल्याची चर्चा। इंडियातील मोठे पक्ष छोट्या पक्षांसोबत भाजप सारखेच वागत असल्याची पाटलांची ट्विट करत टीका। पंतप्रधान मोदी आज मुंबई दौऱ्यावर। 29,400 कोटींच्या विविध प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी करणार। अंधेरी सबवे तुडुंब भरल्यानं वाहतुकीसाठी बंद। मुंबईकरांसाठी पुढचे 36 तास महत्वाचे। मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।